सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. माझं नाव आहे सौजन्य साने आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. एका महिन्यामध्ये आता मॉन्सून येणार आहे आणि मॉन्सून आला की कोकणाचं रूपानं एकदम बदलून जातं. तुम्हाला सगळीकडे ग्रीनरी बघायला मिळते. खूप ठिकाणी आता नद्या वाहत असतात. तसंच तुम्हाला अनेक ठिकाणी वॉटरफॉल्सही बघायला मिळतात. सो कोकणात ना अनेक मंदिरं आहेत, तुम्हाला माहिती असेलच. बट कोकणातली काही मंदिरं अशी आहेत ना जी स्पेसिफिकली मॉन्सूनमध्ये बघण्यासारखी आहेत. कारण का मॉन्सूनमुळे हे मंदिरं अजून सुंदर होतात बिकॉज ऑफ देअर लोकेशन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोकणामधली 3 अशी मंदिरं बघणार आहोत विच शुड बी ऑन युअर लिस्ट ड्युरिंग मॉन्सून. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही जर कोकण एक्सप्लोअर करायला जाणार असाल तर ही 3 मंदिरं तुम्ही नक्की बघितली पाहिजे. बट आपला मेन व्हिडिओ चालू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल किंवा ह्याच्या अगोदरही आला असाल अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का ना आपण ट्रॅव्हल रिलेटेड असेच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी ना रेग्युलरली घेऊन येत असतो. ऑल राईट, सो लेट अस बिगिन विथ अवर मेन व्हिडिओ नाव. ह्या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला 3 मंदिरांची नावं सांगणार आहे जे तुम्ही स्पेसिफिकली मॉन्सूनमध्ये एक्सप्लोअर करू शकतात. फक्त नावं नाही सांगणार आहे तर हे मंदिर एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे, तुम्ही इकडे कसे पोहोचू शकतात, तुम्हाला इकडे काय काय बघायला मिळू शकतं हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ऑल राईट, सो फर्स्ट प्लेस जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता ती आहे मार्लेश्वर. ओके, मार्लेश्वर हे शंकराचं मंदिर आहे आणि हे रत्नागिरीपासून साधारणतः 60 किलोमीटरच्या अंतरावरती लोकेटेड आहे. रत्नागिरी टू मार्लेश्वर हा जो प्रवास आहे ना तुम्ही तो आयदर एसटीने करू शकतात किंवा तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर हायर करून मार्लेश्वरपर्यंत पोहोचू शकतात. मार्लेश्वर हे मंदिर तुम्ही मॉन्सूनमध्ये एक्सप्लोअर केलं पाहिजे कारण का हे मंदिर आहे ना एका डोंगरावरती लोकेटेड आहे. इकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला ना एक डोंगर पार करायला लागतो. ऑब्व्हियसली इकडे पायऱ्या आहेत, तुम्हाला पायऱ्या चढून जायला लागतं. ओके, बट तुम्हाला ना ऑन द वे खूप सारे वॉटरफॉल्स बघायला मिळतात. ओके, तसंच तुमच्या बाजूने ना सतत एक नदीसुद्धा वाहत असते. सो एकंदरीत इकडचं जे क्लायमेट असतं ना मॉन्सूनमध्ये ते खूपच मस्त असतं, खूप भारी असतं एकदम. ओके, मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या बरोबर मागे एक वॉटरफॉलही बघायला मिळतो. ओके, सो हा सुद्धा एक मस्त व्ह्यू असतो मॉन्सूनमध्ये. जर पाण्याचा प्रवाह कमी असेल ना तर तुम्ही मंदिराच्या मागून खाली उतरून तुम्ही या वॉटरफॉलपर्यंतही जाऊ शकताय. सो या वॉटरफॉलपर्यंत जाणं सुद्धा इकडचं एक ॲडिशनल थ्रिल आहे. सो हे होतं आपलं फर्स्ट मॉन्सून टेम्पल डेस्टिनेशन जे तुम्ही एक्सप्लोअर केलं पाहिजे वेन एव्हर यू आर गोइंग टू कोकण इन मॉन्सून. आता आपण आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे पोखरबाव गणपती मंदिर. हे मंदिर देवगडमध्ये आहे. देवगड बीच किंवा देवगड एसटी स्टँडपासून ना हे मंदिर साधारण 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. तुम्हाला इकडे पोहोचायचं असेल ना तुम्ही आयदर एसटीने प्रवास करू शकतात किंवा तुम्ही इकडे रिक्षाही हायर करू शकतात. ओके, म्हणजे देवगडपासून तुम्ही रिक्षा हायर करून इथे पोहोचू शकतात किंवा तुम्ही एक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर हायर करून सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकतात. पोखरबाव मंदिर तुम्ही मॉन्सूनमध्ये एक्सप्लोअर केलं पाहिजे कारण का ना इकडे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळते आणि ते म्हणजे इकडचं स्वयंभू शिवलिंग. ॲक्च्युली हे गणपतीचं मंदिर आहे बट इकडे तुम्हाला एक शिवलिंग सुद्धा बघायला मिळते आणि हे शिवलिंग बघण्यासाठी तुम्हाला ना गणपती मंदिरापासून साधारण 2 ते 3 मजले खाली उतरायला लागतं. गणपती मंदिरापासून खाली उतरल्यानंतर तुम्हाला एक पांडवकालीन विहीर बघायला मिळते. आता ही विहीर आहे ना पावसाळ्यात तुडुंब भरलेली असते आणि ओव्हरफ्लोही होत असते. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ना इकडचं ॲटमॉस्फिअर इकडचं क्लायमेट खूपच मस्त असतं. सो शुअरली पोखरबाव गणपतीचं मंदिर तुम्ही एक्सप्लोअर केलं पाहिजे वेन एव्हर यू आर व्हिजिटिंग कोकण इन मॉन्सून. आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला ना काही क्लिप्स दाखवणार आहेत जे मी इकडे म्हणजे पोखरबाव गणपती मंदिरामध्ये रेकॉर्ड केलेले. ह्याने तुम्हाला आयडिया येईल की एकंदरीत हे मंदिर कसं आहे ते. ऑल राईट, सो हे होतं आपलं सेकंड डेस्टिनेशन. ओके, सेकंड टेम्पल डेस्टिनेशन टू बी कवर्ड इन मॉन्सून.
आता आपण आपल्या थर्ड प्लेसकडे जाणार आहोत, ज्याचं नाव आहे हिरण्यकेशी मंदिर. ओके, दिस इज माय पर्सनल फेवरेट अँड डेफिनेटली अ मस्ट विजिट इन मॉन्सून. हिरण्यकेशी मंदिर हे पार्वती मातेचं मंदिर आहे आणि हे मंदिर आंबोली घाटामध्ये लोकेटेड आहे. तुम्हाला इकडे पोहोचायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात जवळचं स्टेशन आहे सावंतवाडी. ओके, सावंतवाडीवरून तुम्ही बस करू शकता आणि बसनी तुम्ही आंबोली घाटात उतरू शकतात. तसंच तुम्ही सावंतवाडीवरून रिक्षा किंवा टू व्हीलरही हायर करू शकतात. ओके, जर तुम्हाला सावंतवाडीमध्ये स्पेसिफिकली टू व्हीलर हायर करायची असेल ना, तर त्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ चॅनलवरती बनवलेला आहे. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा आय बटनमध्येही टाकेन, तुम्ही बघू शकतात. हिरण्यकेशी मंदिर हे तुम्ही मान्सूनमध्ये एक्सप्लोअर केलं पाहिजे, कारण काय ना, इकडे तुम्हाला एका नदीचं उगम बघायला मिळतं. या नदीचं नाव सुद्धा हिरण्यकेशीच आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातूनच या नदीचा उगम आहे आणि या मंदिराच्या बरोबर समोर तुम्हाला एक छोटासा पॉन्ड बघायला मिळतो. सो पावसाळ्यामध्ये ना हा जो पॉन्ड आहे हा नेहमी स्वच्छ पाण्याने भरलेला असतो. या मंदिराचं लोकेशन, नदीचं उगम आणि इकडचं क्लायमेट या कॉम्बिनेशनमुळे डेफिनेटली हिरण्यकेशी शुड बी ऑन युअर लिस्ट इन मॉन्सून. ह्याच्या पुढे मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवणार आहे जे मी हिरण्यकेशीलाच शूट केलेले. ओके, हे बघून आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला आयडिया येईल की इकडे तुम्हाला एक्झॅक्टली मॉन्सूनमध्ये किती सुंदर असं क्लायमेट बघायला मिळतं. सो डेफिनेटली एन्जॉय दीज व्हिडिओज. ऑलराईट, सो हिरण्यकेशन आपलं थर्ड टेम्पल डेस्टिनेशन होतं फॉर युअर मॉन्सून ट्रिप आणि या व्हिडिओमधलं लास्ट डेस्टिनेशन होतं. जसं मी मला स्टार्टिंगमध्ये सांगितलं की मी तुम्हाला 3 टेम्पल सजेस्ट करणार आहे आणि ते मी तुम्हाला केलेली आहेत. सगळ्यात पहिलं होतं मार्लेश्वर, दुसरं होतं पोखरबाव गणपती मंदिर आणि तिसरं होतं हिरण्यकेशी मंदिर. सो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी इथेच थांबतो आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडाफार इन्फॉर्मेटिव्हही वाटला असेल. ओके, आय होप जर तुम्ही मॉन्सूनमध्ये कोकणात जाणार असाल तर डेफिनेट तुम्ही ह्या तिन्ही प्लेसेस ट्राय केले पाहिजे. हे तिन्ही मंदिर तुम्ही व्हिजिट केले पाहिजे. तुमच्या हिशोबाने जर अजून कुठचे प्लेस असतील जे एस्पेशली टेम्पल म्हणा किंवा अजून कुठचं असं प्लेस असेल तुम्हाला वाटतं की मॉन्सूनमध्ये स्पेसिफिकली कोकणात व्हिजिट केलं पाहिजे, तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. ओके, आपण अशाच कुठच्याही व्हिडिओमध्ये ना पुढे नक्की भेटणार आहोत. सो अंटिल द नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय.